नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार या 5 दिवस काय भाज्या करता येईल हे सांगणार आहे. कारण की आता उन्हाळा एवढा वाढला आहे, भयंकर ऊन वाढलेलं आहे आणि त्यामुळे कोणालाच म्हणावं असं जेवण जात नाही. तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करा, सगळेच आवडीने खातील. आपण सगळ्यात पहिली भाजी अगदी सोपी आणि कितीतरी पटीने चविष्ट अशी पाहणार आहोत. तर ती म्हणजे या पापडीपासून आपण भाजी करणार आहोत. बघा, नॉर्मली फरसाणच्या दुकानामध्ये किंवा कोणत्याही स्वीटच्या दुकानामध्ये आरामात तुम्हाला ही पापडी मिळून जाईल आणि भाजी इतकी छान होते की तुम्ही नेहमी आठवड्यातनं एकदा तरी नक्कीच कराल. बघा, सगळ्यात आधी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरजेनुसार घाला. त्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला जिरं घालायचे. जिरंसुद्धा बघा छान फुललं की लगेचच कढीपत्ता घातलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भरपूर ठेचलेलं लसूण घालायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हा लसूण आपण छान असा परतवून घेऊया. अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण परतायचा आहे. खूप जास्त वेळ परतायचा नाही, नाहीतर लसूण कडसर लागू शकतो. त्यानंतरनं बघा, एक मीडियम साईजचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला आहे. त्याचबरोबर थोडंसं अद्रकसुद्धा किसून घेतलेलं आहे. आता हे या भाजीमध्ये घातलं आणि बघा, इथे कांदा आता मी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहे. कांदा छान ट्रान्सपरंट झाला की यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो छान बारीक कट करून घालायचं आहे. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घेतला आहे. बघा, अशा पद्धतीने छान मऊ होईपर्यंत टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता आपण मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी इथे पावभाजी मसाला घातला आहे 1 चमचा. त्यानंतर हळद घातलेली आहे थोडीशी. त्याचबरोबर आपल्याला लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे, चवीनुसार अर्थात. लाल तिखट घातलं की लगेचच आपण यामध्ये काश्मीरी बेडगी मिरची पावडर घालणार आहोत, ज्यामुळे या भाजीचा रंग खूप छान येणार आहे. बघा, पावभाजी मसाला जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला घातलात तरीसुद्धा चालणार आहे किंवा मॅगी मसाला घातलात तरी चालेल. आता हे मसाले तेलावरती एक अर्धा मिनटं मी फक्त परतवून घेतलेले आहेत. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला दही घालायचे आणि दही घातल्यावर लगेच असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. बघा, अशा पद्धतीने असं पटपट दही हलवून घेतलं की दही फुटतसुद्धा नाही आणि गॅस बारीकच आहे. तर बघा, हे छान असं मी एकजीव करून घेतलं आहे. आता पाहू शकता तुम्ही, मसाल्यांना छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. अगदी चमचमीत असं बघा तेल सुटले मसाल्यांना. आता आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊया. पाणी गरजेनुसार घाला. मला भाजी पातळ करायची नाही आहे, टिफिनसाठी करणार आहे, त्यामुळे मी एवढंच पाणी घातलं आहे. त्यानंतर आपली जी ही पापडी आहे ती यामध्ये घालून घेऊया. आता तुम्ही इथे पापडीऐवजी जी गाठी शेव येते ना, ती वापरलीत तरी चालेल किंवा फरसाण वापरलं तरीसुद्धा चालेल. फक्त अशा पद्धतीने ग्रेव्ही करून घ्या. बघा, या ग्रेव्हीला खूप छान चव असते. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता पापडी घातल्यानंतरनं खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे आपल्याला. पापडी कोणत्याही गरम पाण्यामध्ये गेली की ती लगेचच मऊ होते, ऑलरेडी शिजलेली असते. फक्त मसाल्यांचा अर्क त्यामध्ये छान असा उतरला जावा म्हणून आपण ही पापडी परतवून घेतली आहे. तर बघा, इथे कमीत कमी 1-1.5-2 मिनटं मी ही पापडी परतवून घेतली अशा पद्धतीने. वरतून कोथिंबीर घालूया आणि छान अशी भाजी मिक्स करून घेऊया. बघा, टिफिनसाठी आहे की नाही अगदी झटपट होणारी, ना कसलं वाटण-घाटण आहे आणि नाही कसली पूर्वतयारी. अगदी झटपट होणारी ही पापडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने पापडीची भाजी कधी केली आहे का ते सुद्धा सांगा. आता उन्हाळा आहे, बहुतेक वेळा तोंडाला चव नसते, जेवण जेवूशी वाटत नाही. तर बघा, अशी छान चमचमीत भाजी जर तुमच्या पुढे आली तर उन्हाळा असो किंवा हिवाळा 2 चपात्या जास्तीच्याच खाणार. बघा, अगदी मस्त अशी ही पापडीची भाजी झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा हक्काने करा.
तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर बघा, आपली पुढची रेसिपी आहे फ्लावरची. आता फ्लावर बहुतेक जणांना आवडतो आणि बहुतेक जास्तीत जास्त जणांना फ्लावर आवडत नाही. फ्लावर झालं, कोबी झालं, तर जास्त लोकांना फ्लावर किंवा कोबी आवडत नाही. पण हा फ्लावर जर तुम्ही या पद्धतीने केलात ना, तर मी खात्री देऊन सांगू शकते तुम्हाला, ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. इथे बघा, फ्लावर मी आधी धुवून घेतला होता, त्यानंतरनं त्यात पुन्हा पाणी घेतलं आहे आणि आता यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे मी. मीठ घालून हा फ्लावर तसाच ठेवून दिला थोड्या वेळासाठी. त्यानंतरनं इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे गरजेनुसार. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी किंवा जास्त. तर बघा, त्यानंतर मी इथे मोहरी घातली, मोहरी तडतडून दिली. मोहरी तडतडली की लगेचच जिरं घालायचं. त्याचबरोबर छान बारीक पानांचा बघा कढीपत्ता आहे तो घातला आहे आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घातलेला आहे. पुन्हा लसूण भरपूर घालायचा, म्हणजे मग भाज्यांना चव खूप छान येते. आता आपण तेलावरती हा लसूण परतवून घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे लसूण खूप नाही परतायचा, नाहीतर तो कडसर लागू शकतो. आता फोडणीमध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेते आहे. कोथिंबीर फोडणीमध्ये अशा पद्धतीने घातल्यामुळे या फोडणीची खरंच खूप छान चव येते. आता बघा, यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घातला आहे. इथे मीडियम साईजचा कांदा वापरला आहे मी. ही भाजी मी 2 जणांसाठी करते आहे, त्यामुळे साहित्यसुद्धा थोडं कमी प्रमाणात घेतलेलं आहे. पण तुम्ही जर जास्त जणांसाठी करत असाल तर अर्थात साहित्यही तुम्हाला जास्त लागेल. तर बघा, इथे कांदा छान ट्रान्सपरंट झाला. एक लहान टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेला तो घालून घेतला. टोमॅटोसुद्धा आपण छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये अद्रक घातले. अद्रक कधीही तेलात घालू नका. जर तेलामध्ये आपण अद्रक घातलं तर ते कडक होतं आणि मग भाजीमध्ये दाताखाली आल्यावरती ते चांगलंसुद्धा लागत नाही. बघा, अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत इथे परतवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी इथे लाल तिखट घेतलं आहे बघा. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता. मी इथे जवळपास 1 चमचाभर लाल तिखट घातले. त्याचबरोबर अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत हळद घातलेली आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, म्हणजे मग रंग छान येतो आपल्या भाजीला. त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे मी इथे. तुमच्याकडे गरम मसाला नसेल, तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसालासुद्धा वापरू शकता, किंवा तोही नसेल तर थोडासा मटण मसाला वापरलात तरी काही हरकत नाही, कारण त्या सगळ्या मसाल्यांमध्ये फक्त गरम मसाला असतो, म्हणजेच खडे मसाला असतो. तर बघा, आता आपण हा फ्लावर अशा पद्धतीने यामध्ये घालून घेऊया. मसाले घातल्यानंतरनं आपण एक अर्धा ते 1 मिनटं मसाले आधी परतवून घेतलेले आहेत, त्यानंतरच यामध्ये फ्लावर ॲड केला आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल, मी फ्लावर वाफवून घेतलेला नाही आहे. तसं केल्यामुळे फ्लावरमधले संपूर्ण जीवनसत्व निघून जातात. त्यामुळे कधीच शक्यतो भाज्या उकळून घेऊ नका. जर उकळून घेतल्यास तर त्यातलं पाणी त्या भाजीमध्ये यूज होईल असं बघा. तर बघा, आता इथे मी मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि आपण हे व्यवस्थित पुन्हा छान मिक्स करून घेऊया. तर बघा, इथे मीठ घालून मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेतली. बघा, फ्लावर आता छान असा हलवून घेतला आणि पुन्हा झाकण ठेवणार. मध्ये मध्ये झाकण काढून भाज्या हलवून घ्यायच्या, म्हणजे मग खाली तळाला भाजी लागणार नाही. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी पुन्हा आता बघा झाकण काढले आणि आपला फ्लावर बऱ्यापैकी झालेला आहे. एक गोष्ट इथे महत्त्वाची सांगावीशी वाटते मला. बघा, कधीही फ्लावरची भाजी करताना फ्लावर 100% कधीच शिजवायचा नाही. त्याची चव खूप बदलते. तुम्ही एक 90 ते 95% फ्लावर शिजवा. नकळत असा फ्लावर थोडा निबारस ठेवायचा. अगदी मऊसूत फ्लावर शिजला की तो खायला चांगला लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच भाजी करून पहा, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. इथे मी 95% फक्त फ्लावर शिजवून घेतला आहे. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर छान अशी एकजीव करून घ्यायची. बघा, या पद्धतीने जर तुम्ही फ्लावरची भाजी केली तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील.
खायला खरंच खूप चटपटीत लागते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडा चाट मसालासुद्धा वापरू शकता. त्यामुळे भाजीची चव अजूनच छान येते. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर आता भाजी झाल्यानंतरनं सगळ्यात शेवटी तुम्ही मॅगी मसालासुद्धा घालू शकता. ज्यामुळे खरंच ज्यांना आवडत नाही तेही अशा पद्धतीचा फ्लावर खाणं पसंत करतील. तर चला, ही रेसिपी आपली झालेली आहे. आपण आता वळूया पुढच्या रेसिपीकडे, जी म्हणजे आहे कोबी. आता बऱ्याच जणांना कोबी आवडत नाही, त्याचा वास आवडत नाही किंवा मुळातच कोबी खायला आवडत नाही. कोबी आवडतो तो फक्त चायनीज डिशेसमध्ये. पण बघा, आज मी तुम्हाला अशा पद्धतीने कोबी दाखवणार आहे, सगळेच आवडीने खातील. इथे मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे. आता मी इथे संपूर्ण कोबी वापरणार नाही आहे, जितका गरजेचा आहे तितकाच कोबी घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे कोबी कट करून घेतला आहे. आता मी ही भाजीसुद्धा 2 जणांसाठी करते, त्यामुळे मी तितक्याच कोबीचा वापर करणार. आता बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हा कोबी कट करून घ्यायचा आहे. बहुतेक जण ग्लासाने सुद्धा कोबी कट करतात, पण शक्यतो आपल्याला असा उभा कोबी कट करून घ्यायचा आहे. भाज्या दिसायला आकर्षक दिसल्या की न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा कोणीही बघा असं म्हणतंच ना की थोडीशी चाखून बघते आणि मग आवडली की नक्कीच खातात. त्यामुळे भाजी दिसायलासुद्धा छान दिसली पाहिजे. त्यासाठी बघा, अशा पद्धतीने मी छान पातळ उभी ही कोबी कट करून घेते आहे. तोपर्यंत जर तुम्हाला माझ्या आधीच्या 2 रेसिपींपैकी कोणतीही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा, हक्काने सांगते. बघा, इथे मी अशा पद्धतीने हा कोबी कट करून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही. छान असा आपल्याला बघा कोबी कापून घ्यायचा आहे. आता आपण हा कोबी साईडला ठेवून देऊया आणि एक खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये इथे मी मिरच्या घालणार आहे. मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालते आहे, म्हणजे लवकर त्या ठेचल्या जातील. आता सकाळच्या घाईच्या गडबडीमध्ये आपल्याला पटापट कामं करायची असतील तर अशी काहीतरी युक्ती करावी लागते. त्याचबरोबर बघा, इथे लसूण मोठा आहे म्हणून 2च गड्ड्या घातलेल्या आहेत, 2 पाकळ्या. तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. आणि तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती फिरवून घेतलं तरी चालेल. पण मिक्सरला वाटलेल्या चटणीपेक्षा अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये आपण ज्यावेळेस मिरची आणि लसूण ठेचतो त्याला चव थोडी वेगळीच येते असं मला वाटतं. तर बघा, इथे आपला हा ठेचा तयार झाला आहे. चला पटकनी फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी पुन्हा इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं आहे, पाहू शकता. यामध्ये मी पुन्हा कढीपत्त्याची पानं घालणार आहे. बघा, कढीपत्त्याचं झाड लहान आहे त्यामुळे पानं खूप छोटी छोटी आहेत आणि त्यांना फ्लेवरसुद्धा खूप छान आहे कढीपत्त्याचा. आता आपण यामध्ये जो ठेचून ठेवलेला ठेचा होता तो घालून घेऊया. मिरच्या घेताना मी 3च मिरच्या घेतल्या होत्या, पण जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर जास्त मिरच्यांचासुद्धा इथे वापर करू शकता. बघा, मिक्सरमध्ये जर आपण फिरवून घेतलं तर मिरची आणि लसूण असा दरदरीत राहत नाही, त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्येच ठेचून घ्या. आता इथे मी हिंग घालून घेणार आहे. हिंग आवर्जून घाला. हिंग घातल्यानंतरनं अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलं. हिंगसुद्धा तेलावरती थोडंसं परतवून झालं की यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया. बघा, हळद घातली की लगेचच आपल्याला यामध्ये धना पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी थोडासा गरम मसालासुद्धा वापरणार आहे. आता हे सगळे मसाले तेलावरती आपण फक्त अर्ध्या मिनिटासाठी परतवून घेतले. त्यानंतरनं आपण यामध्ये जो कट करून ठेवलेला कोबी होता ना तो धुवून घातलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कोबी कट केल्यानंतरनं धुवू नये. जर तुम्हाला धुवायचा नसेल, नाही धुतलात तरी चालेल, पण असा पाण्यामध्ये कोबी घातल्यामुळे छान कडक होतो, त्यामुळे शक्यतो मी कोबी धुवून घेते. आता बघा, कोबी घातल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. लक्षात घ्या, मीठ थोडं बेतात घालायचं, कोबी शिजल्यानंतरनं कमी होतो. आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. बघा,
अशा पद्धतीने जो ठेचा आहे तो या कोबीला सगळीकडे लागला गेला पाहिजे. त्याचबरोबर मीठसुद्धा छान असं एकजीव झालं पाहिजे. बघा, कोबी मी मीडियम फ्लेमवरती छान परतवून घेतला. त्यानंतरनं झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही, अगदी छान अशी वाफ बसलेली आहे. आपली पुढची रेसिपी अजून कमाल आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. बघा, इथे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला भाज्या दाखवते आहे, जेणेकरून सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट करता येतील अशा. पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत 1-2 मिनटं वाफ काढून घेतली आहे. कोबी शिजायलाही फारसा वेळ लागत नाही. फार तर 4 ते 5 मिनटं खूप होतात. आणि कोबीसुद्धा अगदी खूप जास्त गाढ होईपर्यंत शिजवायचा नाही. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोबी फोडणीला टाकताना यामध्ये मुगाची डाळसुद्धा घालू शकता, किंवा कोबी पूर्ण झाल्यानंतरनं यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून 1 मिनिटभर परतवून घेऊ शकता. पण मी आज प्लेन कोबी केला होता. अशा पद्धतीने केलेला कोबी खूप छान लागतो. त्यामध्ये मिरचीचा आणि लसणाचा फ्लेवर छान येतो. बघा, भरपूर अशी मी इथे कोथिंबीर घातली आणि आपला मस्त हा सिंपल पद्धतीने कोबी तयार झालेला आहे. तुम्हाला ही कोबीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा. आता बघा, आपण एक पालेभाजीसुद्धा पाहूया. इथे मी शेपू घेतलेली आहे कट करून. तर बघा, छान अशी शक्य होईल तितकी बारीक कापायची आपल्याला शेपू. आणि शेपू कट करण्यापूर्वी धुवून घ्यायची, त्यानंतरनं ती कट करायची आहे. इथे मी शेपू छान कट करून घेतली आहे. चला आता आपण लगेचच फोडणीकडे वळूया. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकून तेल छान गरम झालं. आता तेलामध्ये कट केलेला लसूण घातलेला आहे. बघा, गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती लसूण थोडा परतवून दिल्यानंतरनं यामध्ये मिरच्या घातल्या. आता मिरच्यासुद्धा आपण छान डाग पडेपर्यंत परतवून घेऊया. मिरच्या छान परतल्या गेल्या म्हणजे त्या खायलासुद्धा छान लागतात भाजीमध्ये. तर बघा, छान अशा मिरच्या मी परतवून घेतलेल्या आहेत. आता आपण जी शेपू चिरून ठेवली होती ती यामध्ये घालून घेऊया. शेपू शरीराला थंडावा देते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्कीच ही भाजी आवर्जून करा. त्याचबरोबर जर तुम्ही संध्याकाळची ही शेपूची भाजी खाल्ली तर झोपसुद्धा खूप शांत लागते. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. पण आज आपण टिफिनसाठीच्या भाज्या पाहतोय आणि टिफिनमध्ये आठवड्यातनं 2-3 वेळा तरी पालेभाजी ही गेलीच पाहिजे. तर बघा, तुम्ही आठवड्यातनं एकदा शेपूसुद्धा देऊ शकता. आपण अजूनही यात काही जिन्नस ॲड करणार आहोत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेपू घातल्यानंतरनं छान अशी परतवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर शेपू परतवून घेतली. त्यानंतरनं आपण यात चवीनुसार मीठ घालूया. जशी पालक आणि मेथी शिजल्यानंतरनं कमी होते ना, तशी शेपू फार कमी होत नाही. पालक किंवा मेथीची भाजी बघा, आपण जितकी कढईमध्ये असते त्यापेक्षा कितीतरी पटीने ती कमी होते. पण शेपू एवढी कमी होणार नाही, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला. आता मीठ घातल्यानंतरनं पुन्हा ही शेपू मी छान परतवून घेतली आहे. पाहू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इथे बारीक आहे. बारीक फ्लेम करून आता आपण ही शेपू होऊन देऊया. पालेभाज्या शिजवताना कधीच मोठ्या गॅसवरती शिजवू नका. आता बघा, आपण थोडा वेळ यावरती झाकण ठेवणार आहोत. इतर पालेभाज्या करताना झाकण ठेवायचं नाही, म्हणजे त्याचा हिरवेपणा टिकून राहतो. पण शेपू शिजायला तसा थोडा वेळ लागतो. त्यामुळे 1-1.5 मिनटं फक्त वाफ काढून घेतली की शेपू लवकर शिजते. सकाळच्या घाईमध्ये शेपूची भाजी करताना ही तुम्हाला दिलेली एक टीप आहे असं समजा. बघा, इथे मी चेक करते आहे शेपू शिजली आहे का. मुलांनीसुद्धा अशा पद्धतीने पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, म्हणून आपण जर काहीतरी वेगळ्या पद्धतीने केल्या तर ते नक्कीच खातील. आता बहुतेक जण शेपूच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालत नाही, शक्यतो डाळच घालतात. पण तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाण्याचा बारीक कूट घालून बघा, शेपूची भाजी खूप छान लागते. इथे मी दाण्याचा कूट घातलेला आहे आणि भाजी छान अशी एकजीव करून घेते. दाण्याचा कूट घातल्यानंतरसुद्धा आपल्याला भाजी 1 मिनिटभर होऊन द्यायची आहे.
म्हणजे दाण्याच्या कुटामध्ये शेपूच्या भाजीचा जो अर्क आहे तो उतरला जातो आणि भाजी खायला अजून जास्त छान लागते. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त अशी ही भाजी झालेली आहे. थोड्या थोड्या वेळाने मी हे हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही. आणि झाकण आपण सुरुवातीला फक्त 1-1.5 मिनटासाठी ठेवलं होतं. त्यानंतर परत झाकण ठेवायचं नाही आहे. आणि बघा, शेपूच्या भाजीमध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही आहे. अगदी छान अशी ही शेपूची भाजी तयार झाली आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर चला, जास्त वेळ न घालवता आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. इथे मी काळ्या वांग्यापासून तुम्हाला खूप छान टिफिनसाठीची एक रेसिपी दाखवते आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी 1 वांगं घेतलेलं आहे. आता ही भाजीसुद्धा मी 2 जणांसाठी करते आहे, म्हणून मी एका वांग्याचा वापर केलेला आहे. पण तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर तुम्ही जास्त वांगी घेऊ शकता. बघा, इथे हे काळं वांगं मी अशा पद्धतीने मोठ्या किसणीने किसून घेतलेलं आहे. इथे हे संपूर्ण वांगं आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, छान असं हे वांगं आपलं किसून तयार झाले. आता वांगं किसल्यामुळे थोडंफार काळं पडणार, त्यामुळे घाबरायची गरज नाही. आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर बघा, यामध्ये मी जिरं घातलं आहे. आता जिरंसुद्धा छान असं फुललेलं आहे, पाहू शकता तुम्ही. यामध्ये मी उभा कट करून लसूण घातलेला आहे. तुम्ही ठेचून किंवा बारीक चिरून घातलात तरी चालेल. आपण किसून घेतलेलं वांगं करतो आहे म्हणून मी लसूणसुद्धा उभाच घातला आहे. लसूण थोडा वेळ तेलावरती परतला गेला की यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक कट करून घेतले होते, ते घालून घेतले. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला आहे, पाहू शकता. आता कांदा परतला गेला आहे, यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. 1 मोठा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला होता. या रेसिपीसाठी कांदा टोमॅटो थोडा जास्त वापरायचा. बघा, आता टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेतला आहे, अगदी अशा पद्धतीने. आणि तुम्हाला इथे मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ज्यावेळेस आपला टोमॅटो परतवून होतो ना, परतायला टाकतो त्यावेळेस वांगं किसायला घ्या, म्हणजे जास्त काळं पडणार नाही. आता आपण यात मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी मी हळद घातली आहे. त्यानंतरनं लाल तिखट घालायचं चवीनुसार. त्याचबरोबर कलरसाठी बेडगी मिरची पावडर घालायची. त्यानंतरनं थोडीशी इथे मी धना पावडरसुद्धा वापरलेली आहे, अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया. मसाले अगदी बेसिक आहेत. मी प्रत्येक भाजीमध्ये खूप बेसिक मसाले वापरत असते, म्हणजे प्रत्येकालाच करायलासुद्धा सोपं जाईल आणि भाजीसुद्धा चविष्ट होईल. आपण जर एखाद्या भाजीमध्ये खूप जास्त मसाले वापरले तर मग त्याची चव म्हणावी अशी येत नाही. आता बघा, इथे मी जे किसून ठेवलेलं वांगं होतं ते घालून घेतले. आता हे अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे. आता मी वांगं खूप सुरुवातीलाच किसलं, त्यामुळे ते थोडं जास्त काळं पडले, पण काही टेन्शनचं काम नाही आहे. तुम्ही टोमॅटो चिरल्यानंतरनं टोमॅटो जेव्हा फोडणीला टाकता त्यावेळेस वांगं किसून घ्या. चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे. ही वांग्याची रेसिपी खरंच खूप छान होते. तुम्ही जर कधी केली नसेल ना, एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल. इथे मी झाकण ठेवते आहे आणि वांगं शिजून द्यायचे आपल्याला. 1-2 मिनटाने बघा झाकण काढून पाहायचे. मध्ये मध्ये भाज्यांचं झाकण काढून भाज्यामधनं हलवत राहायच्या, म्हणजे त्या तळाला लागणार नाही. तर बघा, छान असं चमचमीत दिसतंय की नाही हे वांगं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये वांगं घालतेवेळी सुकटसुद्धा भाजून घालू शकता. खूप छान लागेल. जर तुम्ही खात असाल तर नक्कीच सुकट घाला. इथे मी 1 चमचाभर इतपत तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ, म्हणजे मग आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते दिसायला छान दिसेल. आपण जे गॅसवरती भाजून वांग्याचं भरीत करतो ना, अगदी तशी टेस्ट लागते ह्याची. पण एवढं भाजत बसायला सकाळच्या घाईत वेळ नसतो, तर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता. बघा, इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, कट केलेली. आता गॅस बंद करते आणि हे सर्व छान एकजीव करून घेते. कोथिंबीर घातल्यावर लगेच गॅस बंद केला की कोथिंबीर छान हिरवीगार राहते दुपारपर्यंत.
पाहू शकता तुम्ही, मस्त अशी आपली ही सुद्धा भाजी झालेली आहे. माझ्या 5ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुमचा असा रिस्पॉन्स छान आला की मलासुद्धा छान वाटतं आणि अजून काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी करायचा हुरूपसुद्धा येतो. जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. बाय.